मुलीचं आता स्कूल चालू झाले त्याच्यामुळे रुटीन सुद्धा जरा चेंज झाले. आरवीच्या डब्याला द्यायची होती भेंडीची भाजी. तिला भरलेली भेंडी खूप आवडते आणि आपण बारीक चिरून करतो तशी सुद्धा आवडते. ती अगोदरच मला आदल्या दिवशी तिने सांगितलं होतं भेंडीची भाजी करायची आहे म्हणून. म्हणून मग ती तिच्या टिफिनसाठी मी देणार होते. आणि स्वयंपाक मग सकाळी लवकरच करायला घेतला. चपात्या सुद्धा करून घेतल्या. स्कूल चालू झाल्यामुळे ना रुटीनमध्ये एवढा काही बदल झाला नाही. कारण दुपारच्या अगोदर म्हणजे 12:30 1च्या आतच मी घरातली सगळीच कामं उरकते. आरवीला सकाळचा क्लास होता. क्लास आल्यानंतर मी तिला छान असं रेडी केलं. स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळे ना तिला खूपच उत्सुकता होती आणि आम्हाला सुद्धा. मग तिथं छान असं आम्ही औक्षण केलं. सासूबाईंनी सुद्धा केलं आणि आम्ही दोघं तिला स्कूलमध्ये सोडवायला जाणार होतो. मग आम्ही गाडीवरती गेलो. तिथे जरा वेळ थांबलो कारण की पहिला दिवस असल्यामुळे ना खूपच गर्दी होती. बरेचसे पॅरेंट्स सुद्धा तिथे थांबले होते. जरा वेळ थांबलो आम्ही. त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेत ना व्हेज बिर्याणी करायची होती म्हणून त्यासाठी सगळ्या लागणाऱ्या भाज्या, पनीर हे सगळं मी घेऊन आले. त्यानंतर लगेचच कांदा चिरायला घेतला कारण की तळायला पण जरा वेळ लागतो. सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या. आमचा आदेश तर असा एक सगळ्या भाज्या उचलून आतमध्ये नेऊन ठेवत होता. ढोबळी मिरची, बटाटा, वाटाणा हे सगळे ना मी तेलामध्ये तळून घेतले. त्यामुळे ना व्हेज बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. दही सुद्धा त्याच्यामध्ये टाकलंच होतं. आणि दुसरीकडे नणंदबाई आईची ओटी भरणार होत्या म्हणजे माझ्या सासूबाईंची. त्यासाठी तयारी केली होती. थोडीफार डेकोरेशन केलं होतं. पण मुलांची एवढी ओढाओढ चालली होती ना की ते डेकोरेशन सुद्धा ते काही ठेवत नव्हते. थोडंफार डेकोरेशन केलं. थोडेफार फोटोज व्हिडिओज काढले. ही मुलांचं चाललं होतं इकडून तिकडून ओढाओढ करायचं. आणि मी केलेली व्हेज बिर्याणी ना सगळ्यांनाच आवडते आणि ह्यावेळेस सुद्धा ना नेहमीसारखी छान झाली होती. आरवीला 12 वाजता स्कूलला सोडवलं आणि त्यानंतर मग 2:30-2:45 दरम्यान फोन आला की स्कूल सुटले 2 वाजता, तुम्ही तिला घेऊन जा म्हणून. मग मी तर म्हटलं स्कूल तर 5ला सुटणार होतं. पण नंतर मग मी तिथे स्कूलमध्ये गेले, टीचरशी बोलले. स्कूलमध्ये गेल्या मॅडमला म्हटलं, अहो मला काहीच मेसेज आला नाही, कॉल आला नाही की स्कूल 2 वाजता सुटणार आहे म्हणून. पण 2:30 वाजता ह्यांच्या फोनवरती फोन आला. तर मग मी म्हटलं, अहो मी फॉर्मवर 2 ते 3 वेळेस नंबर चेक केलाय आणि मगच फॉर्म भरलाय. तर त्या म्हटल्यावर तुमचा नंबर म्हणजे दुसरीकडे कुठेतरी फोन लागायचा आणि रॉंग नंबर म्हणून सांगायचे. मग त्यांनी ह्यांचा नंबर फॉर्ममध्ये त्यांना भेटला, टीचर्सला भेटला आणि मग त्यांनी यांच्या नंबरवर कॉल केला आणि मग कळलं की 2 वाजता सुटली. मग आम्ही तिला 2:30 वाजता न्यायला गेलो, 2:30-2:45. नंबर सेव्ह करताना किंवा ग्रुपला ऍड करतानाच नंबर चुकीचा ऍड केल्यामुळं मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला नाही किंवा मला कॉल सुद्धा आला नाही. तर मी गेले तर ती एकटीच तिथे बसून होती. म्हणजे सगळी मुलं गेली होती, आजूबाजूला टीचर्स होत्या, पण ती एकटीच होती. ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नाही. पण एक जरी नंबर चुकला ना तर एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंबर सांगितल्यानंतर मग माझा नंबर व्हॉट्सअप ग्रुपला ऍड झाला आणि तिथून पुढे मग मला मेसेज यायला लागले. असं ना कधीच झालं नाही. पण एक नंबर चुकल्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्या अगोदर सुद्धा आधीच्या शाळेमध्ये असं कधीच झालं नाही. जे काही अपडेट असेल ना तर ते माझ्यापर्यंत यायचे आणि मी स्वतःहून जर मला काही डाऊट्स असेल ना स्वतःहून मी तिथे बोलायचे आणि स्कूलमध्ये जायचे सुद्धा.